अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत की सर्वात जास्त पॉवरफुल लक्ष्मी प्राप्तीची सेवा नेमकी कोणती आहे आणि ती कशी करायची आहे याच्याबद्दल सगळी काही माहिती तुम्हाला आज मी या व्हिडिओमार्फत व्यवस्थित देणार आहे. तर त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब हे नक्की करा. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला या चॅनलवरती व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर बघा, आपल्याला आपल्या घरामध्ये सगळ्या काही सुख, शांती, समाधान, धन, संपदा सर्व काही असावं वाटतं आणि घरात आपल्याला कशाचीही कमी पडू नये असं आपल्याला प्रत्येकाला वाटतच असतं. मग त्याच्यासाठी आपल्याकडून काही सेवाही झाल्या पाहिजेत. असं नाही की फक्त वाटलंच पाहिजे, व्हावंच असं नाही, तर त्याच्यासाठी काही सेवाही करायच्या असतात आणि त्याचबरोबर कष्टही करायचे असतात. कारण कष्टाला पर्याय नाही. कष्ट जर प्रामाणिक असेल ना तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार. मग याच्यासाठी तुम्ही कष्टही तितकेच करायला हवेत आणि त्याचबरोबर देवांची सेवा पण तितकीच करायला पाहिजे. आता आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता ही कायमची टिकून राहावी, लक्ष्मी माताचा कृपा आशीर्वाद आपल्यासोबत राहावा, घरामध्ये राहावा. किंवा काही तुम्ही उद्योगधंदा करत असाल, काही व्यवसाय करत असाल तर त्या व्यवसायामध्ये लक्ष्मी माता कायमची टिकून राहावी यासाठी सुद्धा तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप छान छान असे उपाय करू शकतात. त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात पॉवरफुल सेवा कोणती आहे आणि ती सेवा म्हणजे अवघ्या 5 मिनिटात होणारी ही सेवा आहे. याला काय तुम्हाला दिवस रात्र किंवा दिवसभर तासनतास देवघरासमोर बसून सेवा करण्याची सुद्धा गरज नाही. ही सेवा खूप कमी वेळात होणारी ही सेवा आहे, खूप प्रभावी ही सेवा आहे. वेळ कमी पण सेवा ही खूप प्रभावी पॉवरफुल ही सेवा आहे. आता तुम्हाला ही सेवा करण्यासाठी काय करायचं आहे, तुमची सकाळ त्रिकाळसुद्धा ही तुम्ही सेवा आवर्जून करू शकता. कारण 5 मिनटं म्हणलेच बघा, आपल्या दिवसभराची आपण 15 मिनटं देऊ शकत नाही का बरं. त्रिकाळ सेवा म्हणजे सकाळी, दुपारी, संध्याकाळीसुद्धा ही सेवा तुम्ही करू शकतात. देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे. कारण लक्ष्मी माताला हा तुपाचा दिवा खूप आवड आहे. त्याच्यामुळे आवर्जून शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. धूप दीप लावायची आहे, ओवाळायची आहे. देवपूजा झाल्यानंतर सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. किंवा दुपारी वेळ असेल किंवा सायंकाळी दिवे लागण्याच्या टायमिंगला सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात. आता आसन टाकूनच तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता सेवा कोणती आहे, आता बऱ्याच जणांना तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकी सेवा कोणती आहे. तर ती सेवा असं एक सुक्त आहे, ज्या सुक्ताचं जर तुम्ही पठण केलं तर बघा, तुम्हाला लक्ष्मी माताचा हा कृपा आशीर्वाद नक्कीच मिळणारच. या सेवेने तुमची जी काही गरिबी आहे तर ती गरिबी येण्याची जी काही कारणे आहेत तर ती कारणे सुद्धा निघून जातील. ती या सेवेने तुमची आर्थिक उन्नती होईल, घराची पूर्ण भरभराटी होईल, घरात सुख, शांती, समृद्धी, पैसा सर्व काही टिकून राहील. ती या सेवेने. तुम्हाला कोणती सेवा करायची, ती सेवाच श्री सुक्ताचं पठण तुम्हाला करायचं आहे. बघा, श्री सुक्तचं पठण तुम्हाला करायचं आहे. श्री सुक्त हे तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल किंवा समजा बहुतेक नित्यसेवेच्या पुस्तकात असेल किंवा तुम्ही यूट्यूबला सुद्धा याचं सर्च करून पाहू शकतात. आणि त्याचबरोबर तुम्हाला श्री सुक्ताचं एक वेळेस पठण करायचं आहे. श्री सुक्त पूर्ण लक्ष्मी मातेची स्तुती केलेली आहे. या सुक्तामध्ये पूर्ण लक्ष्मी मातेची, देवीची स्तुती केलेली आहे, वर्णन केलेलं आहे या श्री सुक्तामध्ये. बघा, ज्यावेळेस आपलं कुणीतरी कौतुक करतं, आपल्याला खूप छान म्हणतं, त्यावेळेस आपल्या मनाला किती छान वाटतं बरं. आपण एकदम आपल्याला स्वतःवर अभिमान वाटतो आणि आपण जाम खुश होतो आणि त्या व्यक्तीवर सुद्धा खुश होतो. त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण लक्ष्मी माताची स्तुती करतो, लक्ष्मी माताचं वर्णन करतो, त्यावेळेस लक्ष्मी माता ही आपल्यावर खुश होते आणि आपल्याला ती भरभरून आशीर्वाद देते. आणि त्याचा कृपा आशीर्वाद मिळणं ही काही साधी गोष्ट
गोष्ट नाही, खूप लाख मोलाची ही गोष्ट आहे. कारण ज्यांच्या पाठीशी लक्ष्मी माताचा कृपा आशीर्वाद असतो त्याला आयुष्यात कधीही काहीही कमी पडत नाही. त्याच्यामुळे दररोज 5 मिनटं दिवसातून एक वेळेसुद्धा तुम्ही ही सेवा केली तरी चालते. दिवसातून म्हणजे फक्त 5 मिनिटे तुम्हाला ही सेवा करायची आहे. या सेवेला जास्त काही वेळ लागत नाही. तुम्हाला श्रीसूक्ताचं पठण एक वेळेस करायचं आहे. दिवसातून कधीही तुम्ही करू शकतात. फक्त एक वेळेस श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही रोज नित्यनियमाने श्रीसूक्ताचं जर पठण घरामध्ये केलं तर बघा तुम्हाला खूप छान असे अनुभव या सेवेने येतील. दररोज एक वेळेस पठण करायचं आहे आणि नंतर फलश्रुतीसुद्धा तुम्हाला म्हणायची आहे. आणि ही सेवा तुम्ही दररोज लगातार करू शकतात. ही सेवा एवढे दिवस करावी का तेवढे दिवस करावी का नाही, आपल्या घरात कायमची लक्ष्मी माता टिकून राहावी यासाठी तुम्ही दररोज या सुक्ताचं पठण करायचं आहे. या सेवेने तुमच्या घरात गरिबी येण्याची जी काही कारणं आहेत तर ते कारणं निघून जातील. घराची तुमच्या आर्थिक उन्नती होईल, घराची तुमची भरभराटी होईल, घरात सुख शांती समृद्धी सगळं काही टिकून राहील आणि लक्ष्मी माताचा कृपा आशीर्वाद तुमच्या घरावर सदैव राहील. तर आवर्जून तुम्ही या सेवा नक्की करा. समजा आता तुम्हाला याचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून श्रवण करा, ऐका किंवा पठण मागे मागे म्हणा. हळूहळू तुम्हाला पूर्ण याची सवय होऊन जाईल. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात. खूप म्हणजे खूप छान आणि प्रभावी अशी ही सेवा आहे. तुम्हाला जर लक्ष्मी माताचा कृपा आशीर्वाद हवा असेल तर आवर्जून दिवसातून एक वेळेस तरी लक्ष्मी माताची ही सेवा श्रीसूक्ताचं पठण आवर्जून करा. आणि बघा तुम्हाला सुद्धा लक्ष्मी माताचा कृपा आशीर्वाद हा लवकरात लवकर मिळणार. हा खूप ताईंना आलेला छान असा अनुभव या सेवेचा आहे. तर आवर्जून ही सेवा करायला विसरू नका. तर आजचा व्हिडिओ असा होता. तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.